मॉर्निंग जालना। हमने इसके पहले लय भारी देवांशु गणेश मंडल की ओर से एक वीडियो बनाया था। उसमें 18,000 लोगों ने हमें कमेंट किया है कि जो कचरूलाल जी जो गणपति बनाते हैं वह कारागीर वह कलाकार उनके बारे में हमें मालूमात दे। हा कलाकार कोण आहे? आपल्या जालन्याच्या मातीत राहणारा असा हा कलाकार आहे आणि फार कमी कालावधीमध्ये यांनी फार तरक्की केलेली आहे। याचा नाव जालन्यामध्ये नसून मराठवाड्यामध्ये पोहोचलेला आहे। एवढे भक्तिभावाने मूर्ती बनवितो, शब्द नाहीत माझे। कारखान्यामध्ये प्रवेश केलेला आहे। तर मूर्ती बनविणं चालू आहे आणि विशेष बाब हा कलाकार स्वतः मूर्ती बनवितो व त्याला साथ देणारी त्यांची लहान चिमुकले सुद्धा त्यांच्या या व्हिडिओमध्ये साथ देत आहे। लहान लहान त्यांचे 2 मुलं आहेत। विठ्ठल रुक्मिणी। नमस्कार साहेब, मी थोडासा आपला परिचय देऊ इच्छितो। आपण जे लय भारी देवांशु गणेश मंडळ यांची मूर्तीचा ऑर्डर घेतलेला आहे व आपल्याला बनवून आपण त्याला बनविण्याचं काम करत आहात। तरी मला मी एक याच्या पहिले व्हिडिओ बनविलेला होता, तर 18,000 लोकांनी मला कमेंट केलेलं आहे की या कारिगराशी आम्हाला माहिती करून देणे व त्याच्याविषयी आम्हाला थोडी माहिती देणे। त्याच्या पहिले मी तुम्हाला नमस्कार येत आहे। नमस्कार साहेब, आमच्या दर्शकांना तुम्ही आपलं सर्वात पहिले पूर्ण नाव सांगा। माझं नाव आहे संजय कचरूलाल गोदेकर। आमचे वडील 1983 पासून हे काम करत होते आणि 1999 नंतर मी हे काम माझ्या हातात घेतलं। हे वडील प्रोजेक्ट हे काम आता मी माझ्या लेकरांना सुद्धा सोपवलेलं आहे आणि हे पण करत आहे। यांची साथ आहे मला। साहेब, आपण हे देवाची मूर्ती घडवतात, तर तुम्हाला हे कधी वाटलं की आपण हे देवाचे देवी देवतांची मूर्ती बनवायची? लहानपणापासून वडील करत होते, मला पण छंद लागला। म्हणजे हा जे व्यवसाय आहे तुम्ही वडिलोपार्जित भेटलेला आहे, वडिलोपार्जित आपल्याला भेटलेला आहे व तुम्हाला याच्यामध्ये फार रुची आहे, तर आवड निर्माण झालेली आहे। बरं, याचं तुमचा ह्या मूर्ती बनविण्याचा मागचा उद्देश काय आहे? बर, अच्छा साहेब, आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की लोक फार म्हणतात की आपण मूर्ती बनवितात व मूर्तीनं विकतात, म्हणजे देव बनवितात आणि देवाला आपण विकतात, तर याचं मागचं काय? म्हणजे असं तुम्ही जरा कसं मूर्ती बनवतो पण आम्ही असं विकायच्या धोरणाने नाही बनवते आम्ही काय करतो, हिंदू धर्म जोपासले जावं त्यासाठी आम्ही करतो। म्हणजे आपला उद्देश असा आहे की जे आपण देवी देवताचा मूर्ती बनवितो तो आपण मूर्ती विकत नाही, आपण त्या मूर्तीचा प्रचार करतो व आपल्या मनातून इच्छा आहे की हे देवाची मूर्ती जी आहे जागोजागी बसवावी, लोकांच्या हृदयात, लोकांच्या घरात, आहे का नाही? आपला उद्देश हेच आहे ना? वा वा वा, आपले विचार ऐकून फार चांगलं वाटत। आम्ही आणि आमच्या जालनेकरांचे नशिबान आहे की आपल्यासारखा होतकरू आणि मेहनती कारिगर आम्हाला भेटलेला आहे। बरं साहेब, आता मला हैदराबादहून सुद्धा कमेंट आलेली आहे आणि विचारपूस केलेली आहे की जे आपण मूर्ती बनवितो ड्रेस तुम्ही तुमच्या याच्याने सांगा। कृष्णमॉल शेजारी उत्कृष्ट विहार जालना। मूर्ती बनवत म्हणजे त्यांच्या मनानुसार करणार काय तुम्ही? जसं नाही, ऑर्डरनुसार मी काम करतो। अच्छा, तुम्ही जे मूर्ती बनवितात तर समजा म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे जे तुम्ही फोटो दाखविला त्याप्रमाणे तुम्ही मूर्ती बनविणार। आम्हाला जे मूर्ती पाहिजे ते तुम्ही बनवून देणार। हे एका दर्शकाने माझ्या हातात एक फोटो दिलेला आहे। समजा ही जी फोटो दाखविलेली आहे तुम्हाला, ही हुबेहूब तुम्ही तयार करून देणार आणि ही इथं तयार झालेली आहे काही? ही फोटो मध्ये मूर्ती आहे आणि याच्या हुबेहूब आकृती त्यांनी बनविलेली आहे। संतृप्त झालेला आहे गोदेकर साहेब। राष्ट्राचे छावा श्री छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्तीचा स्वरूप बनविलेला आहे। वाह वाह वाह, जेवढी तारीफ केलेली आहे तेवढी चांगलं आहे। हे जे मूर्ती यांनी ऑर्डर केलेले आहे ते मंडळ सुद्धा इथं आलेलं आहे, त्यांच्याशी मी तुम्हाला परिचय करून देतो। साहेब,
अच्छा, आपल्या ग्रुपचं नाव त्रिशूल ग्रुप, संभाजीनगर जालना येथे आपण ही मूर्ती बसवितो, गणेश मंडळ बसवितो आणि ही मूर्ती तुम्ही गोदेकर साहेबांना बनविण्यात दिलेली आहे. साहेबांनी म्हणजे एकदम जशी एकदम आहे, म्हणजे तुम्ही समाधानी आहात ते जे मूर्ती बनवितात ते. अरे वा वा वा, म्हणजे तुम्हाला गोदेकर साहेबाचं काम फार आवडला, तुम्ही संतुष्ट आहात. आणि तुम्हाला का असं वाटतंय का की जालनेकर जे आहेत ते सगळे संतुष्ट राहतील आणि यावेळेस गणपतीची कशी उत्सव कसं होईल? धूमधाम जालना में समझो बहुत धूम रहने वाली है. धन्यवाद त्रिशूल ग्रुप. आता गोदेकर साहेब, तुमचा ॲड्रेस सोबत तुमचा मोबाईल नंबरही देणार. मोबाईल नंबर आहे 902896. जर दर्शक हो, तुम्हाला कोणती मूर्ती तुमच्या मनाप्रमाणे लहान मोठी बनवायची असेल, इथं पैशाला काही किंमत नाही. जे तुम्ही घेताल ते 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 गणपतीचा प्रसाद म्हणून घेऊन टाकतात व मूर्ती बनवून टाकतात. तर तुम्हाला जे बी मूर्ती बनवायची आहे तर ते तुम्ही बनवू शकता. आणि आता चिमुकलांनी मला सांगितलं की यांनी अशा मूर्ती बनवायचा ऑर्डर घेतलेला आहे. तो मी तुम्हाला फोटो दाखवत आहे व तिसरा व्हिडिओसुद्धा बनवीन. हे फोटो बनविल्यानंतर हे फोटोचे ते मूर्त्या बनवित आहेत. गोदेकरजी धन्यवाद.